राज्याचे माजी मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात लोकायुक्त आणि उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य कार्यालय मुंबई यांच्याकडे तक्रारी गेल्या असून त्या तक्रारीनुसार आता 9 एप्रिल 2025 रोजी लोकायुक्त यांच्यासमोर मुंबई येथील कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती तक्रारकर्ते रविराज सूर्यकांत कदम यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। त्यामुळे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 9 एप्रिल 2025 रोजी रविराज कदम यांच्या तक्रारीनुसार सुनावणी ठेवण्यात आली असून या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनाही बोलवण्यात आले आहे। या प्रकरणावर तक्रारकर्ते रविराज कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। आमदार सुभाष देशमुख आता या लोकायुक्त यांच्या नोटीसीनंतर काय खुलासा करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। नमस्कार, मी रविराज कदम, राहायला देगावला आहे। दक्षिण सोलापूर भाजपचे विद्यमान आमदार श्री सुभाष देशमुख हे 2016 साली सहकार मंत्री या पदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर करून व गोपनीयतेच्या शक्तीचा भंग करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनी शेतकऱ्याकडून कमी किमतीत खरेदी केल्याबाबत मी रीतसर माननीय लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीला अनुसरून एप्रिल 2024 रोजी माननीय लोकायुक्त यांनी शासनाच्या 7 विभागाकडून चौकशीचे आदेश दिलेले होते। त्या चौकशीच्या आदेशाला अनुसरून 7 विभागाकडून चौकशीचा अहवाल प्राप्त झाला व त्या अहवालानुसार मी केलेल्या तक्रारीतील आरोप यात कुठेतरी तथ्य आढळून आल्यामुळे माननीय लोकायुक्त यांनी 9 एप्रिल 2025 रोजी लोकायुक्त यांच्या समोर सुनावणी ठेवलेली आहे। तर त्याबाबत हे परिपत्रक आहे। तसंच आज मला लोकायुक्त यांचं पत्र प्राप्त झालं 9 एप्रिल 2025 रोजी सुनावणी असल्याबाबत। या सुनावणीस मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनाही बोलवण्यात आलेल्याचं कळवलेलं आहे मला। तरी रस्त्यात मंत्रिपदाचा गैरवापर हा यांच्यामार्फत कसा झालेला आहे तर 2016-17 साली यांनी शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी विकत घेतल्या। 17-18 रस्त्यामध्ये हायवेमध्ये जमिनी गेल्या। 18-19 हायवेची नुकसान भरपाई करोडो रुपयामध्ये उचलली। त्यामुळे जो वंश परंपरागत शेती करत असलेला शेतकरी होता त्याला त्या लाभापासून वंचित ठेवलं आणि तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांचा मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस त्यांचे राज्य शिखर बँकेचे संचालक श्री अविनाश मागावकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी झालेल्या आहेत। माझ्याकडे फक्त सोलापूर सांगलीचे जरी कागदपत्र असतील तरी 2016 साली महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रीय महामार्ग झाले तिथे तिथे यांच्या जमिनी असल्याचं मला कळते सध्या तरी। आणि याबाबतचे सगळे पुरावे मी लोकायुक्त यांना दिलेले आहेत आणि तसंच 9 एप्रिल 2025 रोजी सुनावणी आहे। त्या सुनावणी वेळेस राहिलेले मी पुरावे सगळे कोणाला उपस्थित राहावं असं सांगितलंय? मी तक्रारदार रविराज कदम मी आहे आणि तसंच मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग तसेच माझी तक्रार माननीय सुभाष देशमुख यांच्या विरोधात असल्यामुळे साहजिक त्यांनाही उपस्थित राहण्याचं नोटीस गेलेली असणार आहे। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797।